हॅलो एव्हरीवन. नवीन व्हिडिओ. या व्हिडिओचा विषय आहे और लेसन आहे फॅमिली कॉर्ड्स. ओके. सो हे काही जणांना ऑलरेडी येतं आहे फॅमिली कॉर्ड्स कशा वाजवायच्या, बट कशा तयार होतात हे पण माहीत असलं पाहिजे. सो आपल्याला रेग्युलर कॉर्ड्स ऐवजी काही वेगळ्या पद्धतीच्या पण कॉर्ड आल्या तर त्याची फॅमिली पटकन बनवता आली पाहिजे आणि पटकन वाजवता आलं पाहिजे. जी, सी, डी, ई मायनर ही फॅमिली आहे, सगळ्यांना माहीत आहे. सी, एफ, जी, ए मायनर हे फॅमिली कॉर्ड आहे, माहीत आहे. बट जी शार्प विचारलं और एफ शार्प विचारलं, जी शार्पचे फॅमिली कॉर्ड्स काय आहेत तर पटकन नाही सांगता येत और तयार पण करता येत नाही. असं व्हायला नको की नाही बनवता येत. तर ते कसं तयार होतं आहे आणि नेमकं त्यामागं लॉजिक आहे हे समजलं तर आपण खूप इझिली कुठलंही गाणं पटकन वाजवू शकतो आहे, राईट. ते जी शार्पला आहे म्हणून मी नाही वाजवत असं होणार नाही. आपण बघतोय की आपण शार्प कीजचे गाणीच कमी वाजवतोय. एफ शार्प, जी शार्प, सी शार्प मायनर यापासून बनलेली कमी वाजवतो आणि ई मायनर, सी, डी, जी मेजर, ए मायनर, राईट, याच्यापासून बनलेली गाणी आपण जास्त वाजवत असतो. तर थोडे वेगळ्या कीजमधले सॉंग्स पण यावे आणि त्यामध्ये जे काय आहे त्याला घाबरण्याची गरज नाही आहे. सहज अचीव करता येतं ते. कारण की जी म्युझिक तरी इझी कॉर्ड नाही तीच त्या कॉर्डना पण आहे. ते काही वेगळं काही तिथं होणार नाही. दॅट्स वाय. ओके. सो फॅमिली कॉर्ड्स म्हणजे काय आहे? फॅमिली कॉर्ड्स ही एक फक्त तुम्हाला पॉसिबिलिटी देतं काही इझी सॉन्गसाठी की एखाद्या ठराविक स्केलनी एखादं गाणं सुरू होत असेल तर त्या गाण्यामध्ये अजून कुठल्या कुठल्या कॉर्ड्स वापरता येऊ शकतात ही शक्यता फक्त आपल्याला सांगतं. ओके. सो ते जरी समजलं तरी आपलं बरंचसं काम होत असतं. एक बरेच बॉलिवूड सॉन्ग मी म्हणेन 80-90% अगदी त्या रूलला ऑलमोस्ट फॉलो करतातच. ओके. सो बेसिक सॉन्ग वाजवायला और एक बिगिनर गिटार प्लेअर चांगला बनण्यासाठी हे कॅल्क्युलेशन आलं तर बरं आहे. ओके. सो द ऑल मायटी सी मेजर स्केल पासूनच एक्झाम्पल घेऊया, कारण की सगळ्यांना सी मेजर स्केल येते, माहीत आहे त्यासाठी. ओके. सो सी मेजर स्केलच्या नोट्स माहीत पाहिजेत. सी, डी, ई, एफ, जी, ए, बी, सी. ओके. या सी मेजरच्या नोट्स आहेत. आता त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे पुढे, त्या नोट्सना तुम्ही नंबर्स द्या. सी, डी, ई, एफ, जी, ए, बी, सी और सी, डी, ई, एफ, जी, ए, बी नी पर्यंतच घेऊया नोट्स. त्याला नंबर्स दिले 1 2 3 4 5 6 7. म्हणजे सारे गम जरी म्हटलं, सारे गम पदनी असं म्हटलं तरी पण सा म्हणजे 1, रे म्हणजे 2, ग म्हणजे 3 असे नंबर्स त्याला द्यायचे. तर समजा की माझं एक कुठलंही गाणं मी वाजवण्याचा प्रयत्न करतोय ज्याचं रूट कॉर्ड आहे और फर्स्ट कॉर्ड आहे सी मेजर. मग मला शोधायचं आहे की नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे, अजून काय कॉर्ड्स त्याच्यामध्ये लागू शकतात. ओके. तर अगेन आपल्या सी मेजर स्केलमध्ये या आणि तुम्हाला शोधायचं आहे नंबर वाईज 1 4 5 आणि 6 साठी येणाऱ्या नोट्स काय आहेत. ओके. 1 4 5 and 6. 1 म्हणजे सी. ओके. फर्स्ट नोट, साची नोट आहे सी, त्याच्यापासून आपण एक मेजर कॉर्ड बनवतोय. आता 4 म्हणजे कोण येते चेक करा. सा रे ग म 1 2 3 4, राईट. एफ नोट येते, त्याच्यापासूनही आपण एक मेजर कॉर्ड बनवायचे. देन फिफ्थ नोट शोधा. सा रे ग म प, जी नोट येते, त्यापासूनही एक मेजर कॉर्ड बनवा विच इज जी मेजर. आता थोडासा बदल, 6वी नोट जी आहे त्याच्यापासून आपल्याला एक मायनर कॉर्ड बनवायचे. म्हणजे आतापर्यंत काय केलेलं, 1 4 5 याच्यासाठी आपण मेजर कॉर्डच बनवल्या. 6 साठी मात्र आपल्याला मायनर कॉर्ड बनवायचे. ओके. लेट्स सी. सा रे ग म प ध, ए नोट येते, ए जी स्ट्रिंगवर ए नोट. सो ए नोट पासून मात्र तुम्ही ए मायनर कॉर्ड बनवा. ओके.
सो 1 4 5 6 याच्या कॉर्ड आपण काय बनवल्या, 1 पासून मेजर, ओके, 4 पासून मेजर, 5 पासून मेजर अँड 6 पासून मायनर. 1 इज सी, सो सी मेजर. 4 इज एफ, सो एफ मेजर. 5 इज जी, म्हणून जी मेजर. अँड 6 इज ए, म्हणून ए मायनर. या 4 कॉर्ड्सना म्हटलं जातं फॅमिली कॉर्ड्स. सोपं आहे, राईट. मग आता हे वापरायचं कसं म्युझिकमध्ये और गाणं वाजवताना. सी मेजर माझ्या गाण्याची स्केल आहे, ओके. फर्स्ट कॉर्ड इज सी मेजर. तर नेक्स्ट पॉसिबल कॉर्ड्स त्या गाण्यामध्ये असू शकतात एफ, जी आणि ए मायनर, ओके. नेसेसरी नाही की त्याच ऑर्डरनी येतील ज्या ऑर्डरने मी शोधले, 1 4 5 6 मायनर. असं नाही आहे की सी, एफ, जी आणि ए मायनर याच ऑर्डरनी त्या गाण्यामध्ये कॉर्ड लागतील असं नाही. येस, पहिली कॉर्ड मात्र सी मेजर असेल, नेक्स्ट कॉर्ड कॅन बी एफ ऑर जी ऑर ए मायनर, ओके. मग सगळे बिगिनर्स जे गाणं सहज वाजवू शकतात ते एक मी गाणं घेतो. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. सो इथं लक्षात येईल की त्याच्यामध्ये सगळ्या कॉर्ड्स सी, ए मायनर आणि एफ आणि जी याच्यापेक्षा वेगळं काहीच वापरलेलं नाही आहे, राईट. अजून पण वेगळं कुठलं तरी गाणं तुम्ही शोधू शकता जे सी मेजरला घेता येतं. राईट, लाईक लम्हा लम्हा दूरी यूं पिघलती है, जाने की साग में ये शबनम जलती है. त्या गाण्यामध्ये पण तुम्हाला सी, एफ, जी, ए मायनर याच कॉर्ड मिळतील, राईट. कुठल्याही ऑर्डरने येऊ शकतात. सी एफ, सी एफ, सी एफ असं आहे, देन सी आणि जी आलं, देन जी नंतर परत एफ आलं, असं होऊ शकतं. थोडक्यात या ज्या 4 कॉर्ड आहेत फॅमिली कॉर्ड्स, हे फक्त एकमेकांमध्ये फिरत राहतील, ओके. असं नाही आहे की त्याची ऑर्डर मात्र आधी नाही ठरवता येत. गाण्यावरती अवलंबून आहे की त्या गाण्यामध्ये कसं अप्लाय करता येईल, कसं अप्लाय करायचं आणि नेमकं कुठं कॉर्ड चेंज दिला पाहिजे आणि नेमकं कुठली कॉर्ड कुठल्या ठिकाणी आली पाहिजे याचा एक डिटेल व्हिडिओ आहे ऑलरेडी, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तो नक्की बघा. लेंदी व्हिडिओ आहे बट त्याच्यामधून सगळं क्लिअर होऊ शकते की एखाद्या स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये कुठली स्पेसिफिक कॉर्ड दिली पाहिजे. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होते की इथं ए मायनर कॉर्ड द्यायची की जी मेजर द्यायची, असं काहीतरी विचित्र सिच्युएशन येते आणि आपल्याला नेमकं नाही समजत की करेक्ट कॉर्ड कुठल्या एका पर्टिक्युलर जागेसाठी एखाद्या गाण्यामध्ये. ते लक्षात नाही आलं तर नाही चालणार, आपल्याला करेक्टच वाजवायच्यात कॉर्ड. सो तो अभ्यास पण थोडासा करायला हरकत नाही, फारसा अवघड तेही नाही आहे, डोंट वरी, ओके. नेक्स्ट थिंग काय होऊ शकते अगेन या फॅमिली कॉर्डमध्ये, अजून काय नवीन होऊ शकते, ओके. आत्ता जे एक्झाम्पल घेतलं ते होतं फक्त सी मेजरसाठी. जर माझ्या गाण्याची कॉर्ड एखादी मायनर असेल तर हे मेजर कॉर्डचं एक्झाम्पल झाले की माझ्या गाण्याची कॉर्ड ही एक मेजर आहे. मायनर असेल तर काय करू, ए मायनर एक्झाम्पल घेऊया आपण, राईट. तर ए मायनर असेल तर ऑलमोस्ट सिमिलर कॅल्क्युलेशन आहे, फक्त एक स्टेप अगोदर तुम्हाला एक्स्ट्रा करायला लागते, ओके. ती काय ते सांगतो. तर ए मायनर पासून जर तुमचं गाणं एखादं सुरू होतंय तर ए मायनर ही कॉर्ड कोणत्या नोटपासून बनलेली आहे, ए या नोटपासून बनलेली आहे. दॅट इज वाय त्याचं नाव ए मायनर. ए नोट त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, राईट. ए नोटपासून बनलेली कॉर्ड, त्या पर्टिक्युलर नोटला ध माना और 6वी नोट माना, म्हणजे एखाद्या मेजर स्केलमधली ती 6वी नोट आहे असं त्याला माना, ओके. मग ए जर 6वी नोट असेल और ध ही नोट असेल तर सा कोण असेल हे शोधायला लागेल. शोधू शकतो, इझी आहे. ध म्हणजे ए आहे, राईट. देन ध माहीत असल्यावर आपल्याला नी आणि सा शोधता येतं. जर ज्यांना मेजर स्केल कशी बनते हे माहीत आहे त्या लोकांना हे सहज जमेल.
ओके, सो ए म्हणजे ध आहे, ध नी सा, असं पुढं जाऊया ना, सा रे ग म प ध नी सा. ध पासून नी आणि नी पासून सा शोधता येईल आपल्याला. ए म्हणजे ध आहे, एक स्टेप सोडून पुढे आलं तर आपल्याला मिळेल नी. ओके, आणि नी आणि सा जवळजवळ असणाऱ्या नोट्स असतात एकमेकांना लागून. सो ही आहे सी नोट, राईट. सो आपल्याला सा मिळाला. मग जे मागाशी एक्झाम्पल घेतलेलं आहे, सी मेजर माझी स्केल असेल तर कुठल्या कॉर्ड घ्याव्या लागतील, त्याच सगळ्या कॉर्ड तुम्हाला ए मायनरमध्येही घ्याव्या लागतील. ओके, कन्फ्युजन मी थोडंसं अजून एलॅबोरेट करतो की काय होतं इथं. एक रिलेशन समजून घ्या की ए मायनर आणि सी यांना परस्पर संबंध काय आहे. ओके, असं सांगितलं जाते, सी मेजर कॉर्डचा रिलेटिव्ह मायनर आहे ए मायनर, असं बोललं जातं. म्हणजे सा मेजर आणि ध मायनर असं म्हणू शकतोय त्याला, और 1 मेजर 6 मायनर याचा परस्पर संबंध आहे रिलेटिव्ह मायनर कॉर्ड. या मेजर कॉर्डची ही रिलेटिव्ह मायनर कॉर्ड आहे. सी मेजरचा रिलेटिव्ह मायनर कॉर्ड आहे ए मायनर. सिमिलरली त्याच्या उलटही करू शकतोय. ए मायनरचा रिलेटिव्ह मेजर कॉर्ड आहे सी मेजर. ओके, ए मायनरचा रिलेटिव्ह मेजर कॉर्ड आहे सी मेजर. तर परत आपण आपल्या मूळ एक्झाम्पलवर येऊया. जर ए मायनर कॉर्डनी माझं गाणं सुरू होत असेल तर काय कॉर्ड पॉसिबिलिटी लागतात, तर मी तुम्हाला शोधायला सांगितलं की ए मायनर म्हणजे ध पासून बनलेले कॉर्ड, 6th नोटपासून बनलेली कॉर्ड आहे, दॅट इज वाय ती मायनर आहे असं मानलं. आणि त्याच्यापासून आपण रूट शोधलं, म्हणजे सा शोधला. ए जर ध असेल तर सा म्हणजे कोण, ते तर मला मिळालं सी. सीचीच फॅमिली अप्लाय करा ए मायनरच्या गाण्यासाठी सुद्धा. सो पुन्हा तेच, सी म्हणजे सा म्हणजे 1 कॉर्ड इज ऑलवेज मेजर, 4 इज एफ ऑलवेज मेजर, 5 इज जी ऑलवेज मेजर, अँड देन ए मायनर, राईट. ध म्हणजे 6 नोट ऑलवेज मायनर. याच्यामध्ये एक ॲडिशन सांगतो. सी मेजरचा 3rd नोट जो आहे, विच इज सा रे ग और सी डी ई, या नोटपासून तुम्ही इदर मेजर कॉर्ड और 7th कॉर्ड बनवू शकता आणि गाण्यांमध्ये घेऊ शकता. ओके, दॅट्स E7 और ई डॉमिनेट 7, दोन्ही नावांचा अर्थ तोच आहे, और ई मेजर, अशी कॉर्ड आपल्याला घेता येऊ शकते. सो ए मायनरची फॅमिली सिमिलर ॲज सी मेजर आहे. सो काय काय मिळालं मला, ए मायनर, सी मेजर, एफ मेजर, जी मेजर अँड ॲडिशनल ई मेजर और E7. दोन्ही शक्यता आहेत, गाण्यावरती डिपेंड करते. सो एक गाणं एक्झाम्पल, गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, राईट. या गाण्यामध्ये मग ए मायनर, जी, एफ आणि ई वापरलाय. सो हे वापरता येतं या गाण्यामध्ये ए मायनरपासून सुरू होणाऱ्या, हे नक्की, राईट. ए मायनरपासून अजून वेगळी गाणी कुठली तुम्हाला माहीत असतील तर त्याचं एक्झाम्पल तुम्ही घेऊन बघितलं तर तुम्हाला समजेल की हे पॉसिबल आहे. आता थोडंसं वेगळं करून बघूया. जर मला शोधायचं आहे जी शार्प मेजर माझ्या गाण्याची स्केल आहे आणि मला शोधायचं आहे की फॅमिली कॉर्ड कशी बनवायचे आहेत. जी शार्प मेजर, एक मेजर कॉर्ड मुद्दाम घेतो, तर जी शार्पला 6 माना. ओके, जर तुम्ही वरच्या 2 स्ट्रिंगवरच्या नोट्स पाठ असतील ना तर तुमचं काम खूप सोपं होतं. जी शार्प इज 6, 6च्या नेहमी खाली म असतं. ओके, इन केस ऑफ ई आणि ए आणि डी या स्ट्रिंगच्याच बाबतीत, हां, ई स्ट्रिंगवर कुठेही तुमचा सा असेल वरच्या जाड ई स्ट्रिंगवर, तर त्याच्या खाली बरोबर त्याचा म येतो. सा रे ग म, हे बघा, सा रे ग म, राईट. सो तुम्हाला 4 मिळालं, 1 2 3 4. ओके, 4 पासून एक स्टेप पुढेच प असतोय. ओके, आणि इथं त्याचा ध असतोय. मी परत सांगतो, 6च्या खाली
म असतो, म पासून एक फ्रेट सोडून प असतोय. ओके, आणि त्याच्याही अजून पुढे गेलात समजा 1-2 तर ध असतोय. अगेन मेजर स्केल कन्स्ट्रक्शन यायला पाहिजे, कसं होतंय. सो जी शार्प विच इज 1 म्हणून मेजर कॉर्ड. सा रे ग म ही कुठली नोट आहे? ए स्ट्रिंग 4 फ्रेट, राईट. सी शार्प म्हणून मी सी शार्प कॉर्ड बनवतो. एकतर अशी सी शार्प वाजवू शकताय, और अशी वाजवू शकताय, और अशी वाजवू शकताय, वॉट एव्हर. अँड सा रे ग म प डी शार्प नोट आहे, और ई फ्लॅट म्हणून मी डी शार्प और ई फ्लॅट कॉर्ड वाजवतो. ओके, आणि आता मला ध शोधायचं आहे. सा रे ग म प ध एफ नोट येते म्हणून मी एफ मायनर वाजवेन. ओके, सो ओव्हरऑल फॅमिली काय झाली? जी शार्प मेजर, सी शार्प मेजर, डी शार्प मेजर आणि एफ मायनर. सो सहजतेनं तुम्ही जी शार्प मेजरचं पण फॅमिली बनवू शकलात, राईट. फक्त सारे ग म पदनीचा वाजवायला यायला पाहिजे, आणि ते सोपं आहे. सिम्पल आहे की तुम्ही फक्त मिडल फिंगरने स्टार्ट केलं ना सारे ग म वाजवायला की सहज मिळतं. मिडल फिंगरमध्ये सा असतो. ओके, करंगळीमध्ये रे येईल, खालच्या स्ट्रिंगवर इंडेक्स फिंगरमध्ये ग आणि म जवळ जवळ असतात नेहमी. मग एक घर सोडून प, खालच्या स्ट्रिंगवर इंडेक्स, ध एक सोडून नी, आणि नी आणि सा पुन्हा जवळ जवळ असतात. हे मेजर स्केलचं एक टिपिकल पॅटर्न आहे. तो केला की काम होऊन जातं आपलं पटकन. ओके, व्हॉट इफ तुमची पहिली कॉर्ड आहे एखादी वेगळी घेऊया काहीतरी, सी शार्प मायनर. सी शार्प मायनर माझ्या गाण्याची फर्स्ट कॉर्ड आहे, आणि आता मला शोधायचं आहे की कुठले कॉर्ड्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. सो सी शार्प मायनर आहे, राईट. सो ते ध आहे. सी शार्प इज ध पासून बनलेली कॉर्ड आहे. तर मग तुम्ही सा शोधा. सी शार्प म्हणजे ध असेल तर सा कोण येईल? सो आपल्याला पुढं जायला लागेल, राईट. सा रे ग म प ध नी सा. सो सी शार्प इज ध, एक सोडून नी, आणि नी आणि सा जवळ असतात, सा, राईट. मग ही नोट कुठली येते हे आपल्याला फ्रेटबोर्डवर काउंट करता यायला पाहिजे. ही ई नोट आहे. ओके, सो फर्स्ट नोट आपल्याला मिळाली सा पासून बनणारी. सा पासून आपण नेहमी बनवतो मेजर कॉर्ड, म्हणून आपण घेऊया ई मेजर. ओके, मग आता इथं आपण ऑलमोस्ट युद्ध जिंकल्यासारखं असते आपल्याला ज्यावेळी सा मिळतो त्यावेळी. ओके, सेम तो पॅटर्न मागाशी सांगितलेला, मिडल, लिटल, 1 फिंगर, 2 फिंगर, 4 फिंगर, 1 3 4. हे फिक्स पॅटर्न आहे मेजर स्केलसाठी. पहिल्या 2 स्ट्रिंगवरच हे फक्त यूज होऊ शकतं, त्याच्यानंतर नाही होऊ शकत. ओके, म्हणजे इथं जर तुम्ही डी स्ट्रिंगवर असाल तर वेगळे फिंगर्स आहेत. सो हे फक्त ई स्ट्रिंगवर आणि ए स्ट्रिंगवर सा असेल तरच हा पॅटर्न वर्क होणार आहे. ओके, सो ई नोटला मी सा मानलं. सो ई सा, ई नावाची नोट आहे ती सा आहे म्हणून ई मेजर. देन मला पाहिजे म आणि प, राईट. 1 4 5 इज ऑलवेज मेजर. 1 2 3 4 ही नोट आहे ए, म्हणून मी ए मेजर कॉर्ड घेईन. ओके, आणि पुढे जाऊया. प नोट आहे बी, सो बी मेजर कॉर्ड घेऊया. ओके, सो मला सगळ्या नोट्स आता मिळालेल्या आहेत. सा पासून मी ई मेजर घेतलंय, म पासून मी ए घेतलंय, प पासून मी बी घेतलेलं आहे, आणि ध ऑलरेडी माझ्याकडे होतं सी शार्प मायनर, आणि याच कॉर्ड त्याच्यामध्ये लागू शकतात. ॲडिशनल एक कॉर्ड आपण जी द्यायची ठरवलेली ती म्हणजे थर्ड नोट पासून मेजर ऑर सेवन्थ, राईट. सो ई म्हणजे सा असेल तर ग म्हणजे कोण आहे तेही शोधू, नो प्रॉब्लेम. सा रे ग ही आहे जी शार्प. सो जी शार्प मेजर और जी शार्प सेवन्थ कॉर्ड गाण्यामध्ये लागू शकते जर माझं गाणं सी शार्प मायनरनी सुरू होत असेल तर.
शार्प मायनर, जी शार्प, E major, A major and B major, like this. वो लम्हे वो बातें कोई न जाने, थी कैसी यादें ओ बरसातें, वो भीगी भीगी यादें, वो भीगी भीगी यादें. सो सी शार्प मायनर, बी, ए, परत बी यूज झालं त्याच्यामध्ये. काही गाण्यांमध्ये मिळेल तुम्हाला सी शार्प मायनर असेल तर येस जी शार्प पण लागतं. लाईक याड लाग लाग याड लाग लाग रंगला मनात याड लाग लाग, व्हॉट एव्हर जे लिरिक्स असतील ते. बट सी शार्प मायनर, जी शार्प मायनर आणि ई मेजर येतोय आता. ला 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 ला. सो त्या गाण्यामध्ये पण तो रूल वापरता येतो. सो लँग्वेज बॅरियर नाही आहे या नियमाला. हिंदी गाण्यांमध्येच असं होतं, मराठी गाण्यांमध्ये नाही होणार आहे असं काही नाही आहे. सगळीकडे वापरता येतं. इंग्लिश सॉंग्समध्ये पण वापरता येईल, कन्नड सॉंग्समध्ये, जॅपनीज सॉंग्समध्ये, सगळ्या प्रकारच्या गाण्यामध्ये हे वापरता येऊ शकते. थोडंसं कॅल्क्युलेशन्स करणं, मेजर स्केल कशी असते आणि फ्रेटबोर्डवरच्या नोट्स हे जरासं नीट प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला कुठल्याही स्केलपासून सुरू होणाऱ्या गाण्याची फॅमिली बनवता येईल आणि पटकन वाजवता येईल. ना तुम्हाला पेपर पेन घ्यायची गरज आहे, ना खूप विचार करण्याची गरज आहे. दोनच गोष्टी मी प्री रिक्विजिट सांगितल्या, राईट. मेजर स्केल वाजवता यावी आणि फ्रेटबोर्डवरच्या नोट्स ॲटलिस्ट भली पहिल्यापासून काउंट करून सांगावे लागतील तर येऊ देत. सो रूल परत मी सांगतो. 1 पासून नेहमी मेजर होते, 4 पासून नेहमी मेजर होते, 5 पासून नेहमी मेजर होते, 6 डिग्रीपासून नेहमी मायनर कॉर्ड तयार होते, 3rd डिग्रीपासून मात्र मेजर कॉर्ड पण असू शकते आणि 7th कॉर्ड असू शकते, इन केस जर तुमचं गाणं एक मायनर कॉर्डपासून सुरू होत असेल तर. ओके. थोडेसे सॉन्ग एक्झाम्पल चेक करा. तुम्हाला जे गाणी वाजवायला आवडतात ती गाणी तुम्ही वाजवा. त्या गाण्याची स्केल शोधा, इधर मेजर असेल और मायनर असेल, राईट. आणि या कॅल्क्युलेशननुसार ॲटलिस्ट शोधा की त्या फॅमिली कॉर्डचा रूल ते पर्टिक्युलर गाणं जे तुम्ही ऑलरेडी वाजवत असाल थोडेफार ते त्या नियमामध्ये बसतं का. मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. याचा उपयोग कधी कधी आणि होऊ शकतोय जर समजा एखादं गाणं जी शार्प मेजरमध्ये आहे. समजा मन उधाण वाऱ्याचे, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, जी शार्प मेजरला गाणं आहे. तुमच्याकडं एक सिंगर आहे, तो म्हणतोय की मला हाय पिच होतं आणि मला थोडंसं 1 फुल स्टेप डाऊन करून पाहिजे आणि त्यानं मागितलं ते गाणं एफ शार्प मेजरला घे म्हणून. मग आपण उत्तर देतो की मला येत नाही और त्या स्केलमध्ये सेट नाही. असं बोलायची काही गरजच नाही आहे. परत कॅल्क्युलेट करा काय काय होणार आहे. एफ शार्प म्हणजे सा, त्याच्या खाली बरोबर म, कुठली नोट आली ही ए शार्प बी, राईट. बी मेजर बनेल कारण की म. ध म्हणजे सी शार्प, सो सी शार्प मेजर आणि सॉरी सा रे ग म प ध, सा पासून मेजर, एफ शार्प मेजर, सा रे ग म इज बी नोट, सो बी मेजर, सा रे ग म प ही आली सी शार्प म्हणून सी शार्प मेजर प पासून, आणि ध पासून डी शार्प नोट इज ध म्हणून डी शार्प मला वाजवायला लागेल मायनर, डी शार्प मायनर. इथं पण आहे, इथं पण आहे डी शार्प मायनर. कॉर्ड काही शिकू शकता आपण कशी होल्ड करायची. मग सेम गाणं आपल्याला लगेच वाजवता येईल. लाईक मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. रिकॅल्क्युलेट करायला लागलं नाही, मी पटकन कॉर्ड शोधू शकलो ना की कुठल्या लागू शकतात त्या गाण्यामध्ये. सो माझं काम लवकर झालं. अशा पद्धतीनं हा रूल वापरता येऊ शकतोय. ओके. ऑलरेडी एक्झिस्टिंग सॉन्ग तुम्ही जे वाजवता इंटरनेटवरून कॉर्ड्स बघून और स्वतः ऑलरेडी वाजवत असाल, या रूलमध्ये बसतात की नाही शोधा आणि ट्रान्सपोज करा. म्हणजे मुद्दाम वेगळ्या स्केलमध्ये वाजवा. मे बी काही फ्रेट्स अप और डाऊन. जी मेजरचं गाणं एफ मेजरमध्ये वाजवा, और
डी मेजरचं गाणं मुद्दाम ई मेजरमध्ये वाजवा, और डी शार्प मेजरमध्ये वाजवा, बी मायनरचं गाणं ए मायनरमध्ये वाजवा, असं काहीतरी वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करायचे. मग आपलं जास्त चांगलं प्रॅक्टिस होते. ओके, सो ऑल द बेस्ट विथ दिस. एनी क्वेश्चन्स और रिव्ह्यूज और काही सांगायचं आहे व्हिडिओबद्दल, व्हिडिओ आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, म्हणजे इतरांनाही तो व्हिडिओ बघायला आवडेल. राईट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.